नमस्कार सर्वांना, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोप्या आणि सुंदर 3 रांगोळ्या। तर चला तर स्टार्ट करूया आजच्या भागाला। पहिली रांगोळी आहे बॉर्डर रांगोळी। तर प्रथमतः आपण व्हाईट कलरचा एक डॉट देऊन दोन्ही बाजूंनी एक एक तुरा असा काढून घेणार आहोत आणि बाजूलाच एक फांदी टाईप शेप तयार करून घेणार आहोत आणि त्या तुऱ्यावरतीच दोन्ही टोकांना एक एक फूल असं बनवून घेतलेलं आहे आणि फांदीला जोडून आपण एक एक पान सुद्धा काढून घेतलेले आहे आणि टोकाला एक एक डॉट देऊन एक कळीचा असा शेप तयार करून घेतला आणि कळीमध्येच येलो आणि रेड असे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये कलर भरून घेणार आहोत आणि पानांमध्ये सुद्धा ग्रीन कलर स्प्रेड करून घेतला। फुलांमध्ये सुद्धा आपण थोडा थोडा येलो कलर स्प्रेड करून बरोबर मध्ये रेड कलरचा एक डॉट देऊन घेतलेला आहे आणि बाजूलाच छोटे छोटे असे आपण कळ्यांचा सुद्धा शेप तयार करून घेतला। मधोमध एक रेड कलरचा डॉट देऊन पानावरती सुद्धा येलो कलरच्या रेषा देऊन घेतल्या। तर आपला हा फायनल लुक तयार झाला। आता बघूया दुसरी नंबरची रांगोळी। तर ही रांगोळी आपण डॉट देऊन तयार करणार आहोत। तर बरोबर मध्ये एक डॉट देऊन बाजूला असे 2-2 डॉट देऊन घेतलेत आणि डॉटला जोडूनच आपण एक एक असा फुला टाईप शेप तयार करून घेणार आहोत। आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रांगोळी छोट्या छोट्या आणि कमी जागेत होणाऱ्या रांगोळ्या बघण्यासाठी राही रंगोली चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तर आपण फ्लावरच्याच बाजूला रिकामी जागा होती तेथे एक एक रेषा मारून असे 5-5 डॉट देऊन त्याचे बरोबर एक फूल तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने फूल कसे तयार करायचे ते दाखवलेले आहे। काडीच्या साहाय्याने त्याला थोडासा शेप देऊन घेतला आणि फुलामध्ये आपण थोडा थोडासा येलो कलर स्प्रेड करून घेणार आहोत। फुलाच्या मधोमध एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला, त्यामुळे रांगोळीला अतिशय सुंदर असा लूक आलेला आहे आणि बरोबर मधल्या फ्लावरच्या मध्ये सुद्धा आपण अगदीच थोडासा येलो आणि स्काय कलर